नमस्कार. कुक विथ स्नेहल आमरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. नेहमी त्याच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन बोर झाले असाल, तर एकदा फक्त माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी एकदम टेस्टी आणि नवीन पद्धतीची बटाट्याची चमचमीत भाजी तयार करून बघा. अशी युनिक आणि चमचमीत बटाट्याची भाजी नक्कीच तुम्ही आजपर्यंत कधीही बनवून टेस्ट केली नसेल. घरात भाजीला काही नसलं, की फक्त एक बटाटा वापरून तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी ही अशी बटाट्याची चमचमीत भाजी तयार करू शकता खाण्यासाठी. मला खात्री आहे, ही भाजी तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फारच आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या 2 मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून यांना मी मिक्सरला पाणी न घालताच अगदी बारीक पेस्टप्रमाणे वाटून घेणार आहे. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की ह्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरं आणि हे काही खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर खड्या मसाल्यांमध्ये 4 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 1 तेजपत्ता आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा मी या ठिकाणी घेतलाय. यांना तेलामध्ये घालून लो फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचंय. खड्या मसाल्यांचा तेलामध्ये परतून छान सुगंध यायला लागला की 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये परतायला घालायचे. फुल फ्लेमवर कांदा एकसारखा हलवत छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा तेलामध्ये असा मस्त तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेली अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत. मिक्सरला तयार केलेली सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आहे. यानंतर 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरं पूड, चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस मिक्स करून ह्यांना लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचंय. ह्याच्यातलं तेल हलकंसं सेपरेट व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल, त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साधारण 1.5 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय. आता या ग्रेव्हीला मी दुसऱ्या शेगडीवर लो फ्लेमवर उकळायला ठेवून देणार आहे. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी सुरुवातीला 1 वाटी बेसन घालून घेणार आहे. यानंतर पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा मीठ, 2 चमचे तेल आणि आता हा एक उकडलेला बटाटा मी ह्याच्यामध्ये किसणीने किसून घालणार आहे. इथे मी एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा घेतलाय. लक्षात ठेवा, बेसन उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून त्याचा उंडा तयार झाला पाहिजे. असं बेसन आणि त्यानुसार उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. उकडलेल्या बटाट्यामध्येच सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मात्र पाण्याचा एक थेंबही घालायचा नाहीये. उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. हे पहा, ह्याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला हे मिश्रण तुमच्या हाताला चिटकेल, पण तुम्ही जर ह्याला थोडंसं तेल लावलं तर हे मिश्रण तुमच्या हाताला अजिबात चिटकणार नाही. अगदी फक्त चमचाभर तेलामध्ये हे मिश्रण मळून घ्यायचंय. तर हे पहा, तेल लावून ह्याला मळून घेतल्यानंतर हा उंडा बघा कसा प्लेन आणि मऊ तयार झालाय. तर आता सुरुवातीला दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि तयार केलेल्या उंड्यातला अगदी छोट्या सुपारी एवढा उंडा तोडून घ्यायचा आहे. उंड्याला हे पहा, सुरुवातीला असं हातावर गोल आणि नंतर असं थोडंसं लांबट करून घ्यायचंय. हे पहा, हा उंडा आपण असा लांबडा तयार करून घेतलाय. आता या उंड्याला अशा पद्धतीने चपट करायचंय. एका हाताच्या तळव्यावर ठेवून याला दुसऱ्या हाताच्या बोटाने असं थापून चपटा करून घ्यायचंय. याच्या दोन्ही बाजू निमुळत्या आणि मधली बाजू फुगीर अशा पद्धतीने ह्याला थापून पातळ करून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने ह्याला आपण असं एवढं पातळ थापून घेतलंय. आता ह्याचा हे पहा असा रोल तयार करायचा आहे. हे पहा, ह्याचा असा अगदी हलक्या हाताने रोल तयार करून घ्यायचा आहे. बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या सगळ्या उंड्याचे रोल तयार करून घेणार आहे. ही रेसिपी बनवायला फारच मजेशीर आणि सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता खाण्यासाठी. कधी भाजीला काही ऑप्शन उरलं नाही, तर ही रेसिपी एकदम बेस्ट राहील. अगदी कमी वेळेत
आणि मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. तर हे पहा, इथे मी सगळे रोल तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवून घेतले. चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलंय, जेणेकरून हे रोल चाळणीला चिकटणार नाही. यानंतर इथे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय. तर ही रोल ठेवलेली चाळणी मी ह्याच्यावर ठेवून घेणार आहे आणि चाळणीवर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर मी हे रोल वाफवून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे रोल वाफवायला ठेवून 6 ते 7 मिनिट होऊन गेले. 6 ते 7 मिनिटातच हे रोल अगदी छान वाफून निघतात. हे पहा, आपले हे रोल वाफवल्यानंतर चाळणीला अजिबात चिटकत नाहीये. सगळे रोल अगदी सहज चाळणीमधून सुटे होत आहेत. हे वाफवलेले गरम गरम रोल तुम्हाला असेच देखील खायला फारच आवडतील. इथे एकीकडे आपली ही ग्रेव्ही सुद्धा छान उकळली आहे. आता ह्याच्यामध्ये मी वाफवलेले सगळे रोल घालून घेणार आहे. यांना ग्रेव्हीमध्ये एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यावर झाकण ठेवून यांना लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट शिजून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण ह्यांना जरा वेळ शिजवून घेतलंय. ही ग्रेव्ही जर तुम्हाला ह्यापेक्षा पातळ हवी असेल, तर आत्ता तुम्ही ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालू शकता. बस, तर आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा रोस्टेड कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे. या कसुरी मेथीचा फ्लेवर या भाजीला फारच छान येतो. गरम मसाला आणि कसुरी मेथी एकदा अशी ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट शिजून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपली ही भाजी ह्या ठिकाणी फारच छान शिजून तयार झाली आहे. रंग आणि तर्री देखील बघा आपल्या ह्या भाजीला काय जबरदस्त आली आहे आणि हिचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय. सर्वात छोटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, जबरदस्त रंग आणि लाजवाब चवीची अशी आपली ही बटाट्याची एकदम युनिक आणि टेस्टी भाजी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. मला तर वाटतं ही अशी चमचमीत बटाट्याची भाजी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. नक्कीच ही अशी एकदम नवीन पद्धतीची बटाट्याची चमचमीत भाजी तुम्ही आजपर्यंत कधीही बनवून टेस्ट केली नसेल. चपाती, रोटी, नान, पराठे तसेच भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. या अशा चमचमीत भाजीसोबत तर तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या नक्कीच जास्त खाल. अतिशय युनिक आणि जबरदस्त टेस्टी अशी बटाट्याची चमचमीत भाजी आज मी तुम्हाला तयार करून दाखवली आहे. तेव्हा तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.